रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मस्त बाहेर थंडी पडलेली आहे आणि सकाळी आपल्याला जर अगदी मस्त छानपैकी गरमागरम पौष्टिक आणि चविष्ट असा जर नाश्ता खायला मिळाला तर काय गंमत येते ना. खूप भारी वाटतं सकाळी सकाळी असा छान गरमागरम नाश्ता करायला हिवाळ्याच्या दिवसामध्ये. तर असाच आपण आज पालक आणि तीळ घालून मस्तपैकी छान पालकचं थालीपीठ केलेलं आहे. तीळसुद्धा गरम असतात, त्याच्यामुळे मग थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. आणि याच्यामध्ये आपण बरीच पिठं घातलेली आहेत. ते सगळे पिठंसुद्धा खूप पौष्टिक आहेत आणि याच्यामधून आपल्याला फायबर, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळणार आहे. म्हणून हे थालीपीठ एकदम पौष्टिक आहे. तेव्हा तुम्ही नक्की रेसिपी ही ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा पोटभरीचं जेवण म्हणून पण तुम्ही हे रेसिपी करू शकता. तर इथे मी हिरवागार छान असा मला गावठी पालक मिळाला होता, तो मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी ज्वारी, नाचणी आणि बाजरीचं मिक्स पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता तुमच्याकडे जर ज्वारी, बाजरी, नाचणीचं मिक्स पीठ नसेल तर सगळी पिठं वेगवेगळी तुम्ही घालू शकता. आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी मी बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि बारीक छान चिरलेला कांदा घातलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून धने पावडर घातलेला आहे, 1 टीस्पून जिरे पावडर घातले, 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातले. इथे तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून पण घालू शकता, पण लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची स्किप करा, लाल मिरची पावडरच घाला. मग छानपैकी गरम मसाला घातला, 1 टीस्पून हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत. आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ माझं एकत्र मिक्स करून मी दळून आणलेलं असतं, कारण आम्ही रोज संध्याकाळी त्याचीच भाकरी खातो. तुमच्याकडं ही पिठं जर वेगवेगळी असतील तर तुम्ही ते वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा घालू शकता. म्हणजे ज्वारीचं थोडं, बाजरीचं थोडं आणि नाचणीचं थोडं, अर्धी अर्धी वाटी किंवा 1 वाटी तुमचं जेवढं साहित्य आहे त्यानुसार तुम्ही ते करून घेऊ शकता. आता हे पीठ आपले छान भिजवून झाले. आता याला मी झाकून ठेवते आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी, थालीपीठ बरोबर खाण्यासाठी मस्तपैकी अशी आपण आता पुदिन्याची चटणी करूया. तर पुदिना मी छान हिरवागार पुदिना आहे बघा, 1 वाटी पुदिना घेतला आहे, अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अगदी अर्धा इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. अर्धा इंच आलं घेतलं आहे ना, ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धं लिंबू पिळून घेतलं आहे, चवीनुसार मीठ घातले, 1 टीस्पून मी साखर घातली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ह्याची छान अशी चटणी आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. हे मस्त आपली चटणी तयार झाली. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. आता तुम्हाला जेवढं मोठं छोटं थालीपीठ करायचं आहे त्यानुसार तुम्ही एक असा उंडा घ्यायचा आहे हातात. आणि आता इथे मी पॅन ठेवलं आहे, पॅनवरती मी तेल स्प्रे केलं आहे, त्याच्यावरती पांढरे तीळ घातलेत. आणि आता आपण जो थालीपीठचं हे पीठ मी आता हातात असं त्याचा उंडा घेतला आहे, ते त्या तिळावर ठेवलं आहे आणि डायरेक्ट मी पॅनवरतीच ते थापून घेते आहे. हे पहा, हे असं हाताने थापून घ्यायचं आहे, हाताला थोडंसं पाणी लावायचं, त्याच्यामुळे मग पीठ असं पटापट पुढे सरकतं हे असं. आणि आता वरून त्याच्यावरती मी मस्तपैकी हे परत पांढरे तीळ घातलेत आणि 5 मिनटं आपण ते तसंच ठेवायचं, म्हणजे ते खालून छान शेकलं जातं. हे पहा, आता हे तीळ घातलेत आणि 5 मिनटं मी हे असंच ठेवणार आहे. 5 मिनटांनी मग मी त्याच्यावरती काय करणार आहे, असं चारी बाजूने तेल सोडायचं किंवा मग माझ्याकडे अशी तेलाची स्प्रे बॉटल आहे, त्याने मी असं छानपैकी तेल स्प्रे करून घेतलं आहे. आणि आता हे थालीपीठ आपण उलटं करून घ्यायचं आहे, दुसऱ्या बाजूने पण छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ खूप चविष्ट तर लागतंच, पण ते अगदी हेल्दीसुद्धा आहे. मुलांच्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला, मोठ्यांच्या टिफिनमध्ये द्यायलासुद्धा तुम्ही हे करू शकता. हे पहा, दिसायलासुद्धा किती सुरेख दिसते, त्याच्यावरचे तीळ पण किती छान दिसत आहेत. तर असे हे आपले थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा, घरातील सगळ्यांनासुद्धा आवडतील. आणि थंडीच्या दिवसात असे गरमागरम थालीपीठ खायचं म्हटलं ना तर त्याची मजा काही वेगळीच असते. तर याच्याबरोबर मी आता ही पुदिन्याची चटणी सर्व केलेली आहे. हे पहा, खूप मस्त दिसायला तर छान दिसतंयच, पण चवीलासुद्धा हे थालीपीठ अगदी खूप छान लागतं. हे पहा, किती सुंदर दिसतंय.
असंच तुम्ही मेथीची भाजी घालून म्हणा, चवळीच्या भाजीचं सुद्धा थालीपीठ खूप छान लागतं, ते सुद्धा तुम्ही नक्की करून बघा. आता इथे मी पालक वापरला आहे ना, तर तुम्ही चवळीची भाजी घालून सुद्धा असं थालीपीठ करू शकता. तुम्हाला हव्या त्या पालेभाजीचे तुम्ही असं मस्तपैकी थालीपीठ करून खा. मस्त गरमागरम थालीपीठ खायला खूप छान लागते. तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करताना तुम्ही जर माझ्या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. याच्या आधी जर सबस्क्राईब केलेलं असेल तर प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायचं नाही आहे. तर तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह.